तर परत पहिल्यापासून सुरुवात. चोखोबरायांचं दर्शन घेतलं, पुढे नामदेवराया झाले श्री गणपती बाप्पा, पुढे जावं कान्होपात्रेचं दर्शन. गरुड खांबाचं आलिंगन नाही तर पांडुरंगाचं दर्शन कसलं. गाभाऱ्यात आलो, प्रचंड गर्दी, सिक्युरिटी गार्ड उभी आहे. आमचं ही ढकललं होईल पण ते होण्याच्या आत त्याला बघायचं. विटेवरती उभा, काटेवरती हात, डोक्यावरती राजमुकुट आणि या राजमुकुटामध्ये खुललेली माणिक पाचू, नवे नवे गळ्यामध्ये कंठीहार, वैजंती माळा, पिवळा पितांबर पांडुरंगानं धारण केलेला सुंदर भरजरी पंचाशेला शोभायमान, मस्तकावरती गोपी चंदन टिळा, मधोमध मुक्याचं बोट, त्यावर सुंदर तुळसी पत्र, नवे नवे कानामध्ये मकराकार कुंडल तळपताय. विटेवरती उभा असणारा सावळा सुंदर सुकुमार पंढरीश पांडुरंग परमात्मा समोर उभा. तुमची दर्शनाची वेळ आली, डोकं टेकवा पांडुरंगाच्या चरणावर आणि दर्शन घ्या समोर उभ्या असलेल्या श्री विठ्ठला.